जय महाराष्ट्र. मी महेंद्र भानुशाली, मनसे विभाग अध्यक्ष, चांदिवली विधानसभा. माझ्यासोबत मनसे वाहतूक सेनेचे विभाग संघटक अनंत गुप्ता. दुपारी अन्नूबाईचा फोन आला की भाई इथं लोकांना खूप त्रास होत आहे, इथं रस्त्याचं काम चालू आहे, परंतु एवढा त्रास आहे लोकांना. हे बघा आपल्याला दाखवतो, रस्त्यामध्ये खडी टाकली आहे, कुठली साफसफाई नाहीये, इथं बॅरिकेड लावले नाहीत, फक्त दाखवण्यासाठी थोडे थोडे बॅरिकेड लावलेले आहेत. आणि इकडनं बाईकवाले स्लिप होतात हे खडीमुळे. रस्त्याचं काम तिथं चालू आहे, परंतु सगळे बाईकवाले इकडनं स्लिप होतात. त्रास आहे ना खडींचा. हा, तुम्ही रोज जाता इकडनं? 20 मिनिटं इथंच लागतं इथून इकडे निघायला. आणि खडीमुळे त्रास होतो ना, स्लीप होतात. स्लिप होतात. कालच एकदम पडलं. कंटिन्यू इथं लोक पडतायत, परंतु न कुठला निवडून आलेला लोकप्रतिनिधी बघतोय, आमदार खासदार नगरसेवक कुणी बघत नाही. फक्त कसं आहे की लोकांना कुठला एखादा बाईकवाला टायर खाली आला, तो मेला, त्यानंतर कुठंतरी कारवाई करणार रोड डिपार्टमेंट. हे चालूच आहे. परंतु आपण बघू शकतो कशाला हे रस्त्यावर खडी, त्यांचं काम आहे साफ करून घ्यायचं. न कुठला बॅरिकेड योग्य पद्धतीने लावलं. शेवटपर्यंत हीच परिस्थिती आहे, शेवटपर्यंत हीच परिस्थिती आहे. पूर्ण ट्रॅफिक, पूर्ण चांदिवली विधानसभेमध्ये हेच चालू आहे. फक्त दाखवण्यासाठी आम्ही डेव्हलपमेंट करतोय, पण डेव्हलपमेंटचा करून त्यासाठीच आता आपण हे लाईव्ह करतोय. थँक्यू दादा, थँक्यू. अच्छा, थँक्यू. चला, नमस्कार. आता तुम्ही बघा फक्त काय परिस्थिती आहे. इकडनं सगळे बाईकवाले स्लिप होतात. या इथे हे बघा, फक्त दाखवण्यासाठी छोटे छोटे असे बॅरिकेड लावले आहेत. एक तर रोडचं काम चालू आहे, त्याच्यापासून अजून 2-4 फीट असे पाईप ठेवलेले आहेत, बॅरिकेड नाहीत, काहीच नाही. सगळ्या ठिकाणी हीच परिस्थिती आहे. चला या 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 दाखवा, चला दाखवूनच द्या. दाखव, कुठं बॅरिकेड नाही, हे माती उचलायची नाही, काहीच काम करायचं नाही. फक्त दाखवण्यासाठी, फोटो काढण्यासाठी बॅरिकेड लावलेले आहेत. लोकांच्या जीवासाठी काही सुरक्षा नाहीये. पाणी 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 गाडी चला. कुठून निघतोय पाणी? दाखवय. हे बघा, गेल्या कित्येक दिवसापासून हे पाईप लीक आहे. कित्येक दिवसापासून हा पाणी खाली स्लोप असल्यामुळे जिथं रेती सिमेंट आहे तिथे जाते आणि तिथे चिखल होते. हळूहळू हा प्रेशर वाढणार, जशी संध्याकाळ होणार हा प्रेशर वाढणार आणि पूर्ण रस्त्यावर पाणी असणार आहे. या बाजूला बिल्डरांचे काम, त्या बाजूला बिल्डरांचे काम, सगळ्यांचे काम चालू आहेत. आम्हालाही डेव्हलपमेंट पाहिजे, पण लोकांच्या जीवाशी का खेळताय? आता इथं तुम्ही बघू शकताय, या बाजूला बिल्डरचं काम चालू आहे, त्यांनी रस्ता अडवून ठेवलेला आहे. इथं रस्त्याचं काम चालू आहे. न ट्रॅफिक वाले लक्ष देत आहेत, न बीएमसी वाले लक्ष देत आहेत, न रोड डिपार्टमेंट लक्ष देत आहे. कोणीही बघायला तयार नाहीये. शेवटी काय होत आहे, आमचे अनुपभाई इथं बसले असतात. लोकांना माहिती आहे तिकडे मनसेचा नाका, तिथे शाखा आहे. लोक तिथं जातात, तक्रार करतात, ते आम्हाला इथं बोलवत आहेत. बाजूला पण रोडचं काम चालू आहे, मी तुम्हाला दाखवतो. या दाखव, असं इकडनं दाखव. चल पुढे चल.
ते बघा इथं पण रोडचं काम चालू आहे. पूर्ण रेबिट आणून इथं ठेवलेलं आहे. असं नाही की उचलून घ्यायचं, काय उचलणार नाही. तुम्ही बघू शकता हे बघा. मला वाटतं 1 वर्ष झालं असेल नाला बनवला. फक्त आत्ताचा नाला बनवला होता. मला वाटतं 1 वर्ष झालं नसेल. रोड मोठा झाला, ठीक आहे, त्यासाठी चांगला आहे. पाठी गटर बनवलाय, डेव्हलपमेंट झालाय, ठीक आहे. असे पण लाखो रुपये जातात तर थोडे गेले. आता तुम्हाला दाखवतोय हा बिल्डरचं काम चालू आहे. तुम्ही बघा फक्त इथं किती माती आहे. पूर्ण रस्त्यावर यांची माती उडते, पण अधिकारी बघणार नाही. अनिल बर्दे हे SWM चे EE आहेत. त्यांना कॉल केलं कधी पण हे सांगणार की साहेब बिल्डरचे रस्ते खराब केले बिल्डर लोकांनी. तर हे काय करतात, त्यांचे ND ना पाठवतात. पण ND आणि या लोकांची मिली बघत असते. हे पहिला कॉल करतात आम्ही येतोय, मग हे लवकर लवकर साफ करतात. आता तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवतोय इथं किती प्रॉब्लेम आहे. तुम्ही बघा फक्त पूर्ण रस्ता किती खराब आहे. आणि रस्त्यावर झाडू मारणारी जी संस्था असते, रस्त्यावर काय नाव त्याचं, हा रस्ते स्वच्छता योजना, ह्याला सकाळी रोज झाडू मारायचे रस्त्यावर. परंतु हे संस्था पण बंद आहे. तुम्ही बघू शकताय काहीच काम नाहीये. महानगरपालिका एकदम शांतपणे झोपलेली आहे. कारण का, हा बिल्डर त्यांना पैसे पुरवत असेल त्या अधिकाऱ्यांना. आता हा लाईव्ह केला, हा लाईव्ह मी बर्देंना पाठवणार. परंतु बर्दे काय सांगणार, अरे काय तिकडे गेल्यावर साफ होता. हेच लोक सांगतात की साफ करा, अधिकारी सांगतात. पूर्ण चांदिवलीमध्ये कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. पूर्ण धूरच उडते आमच्या इथे. माती, एवढी माती आहे ना की आम्ही काय सांगायचं. सध्या हा विषय रोडचा आहे, दोन्ही बाजूला रोडचा काम चालू आहे, आपण बघू शकताय. परंतु अधिकारी लापरवाह आहेत. माझी विनंती आहे रोड डिपार्टमेंटला की त्यांनी कृपया करून ती माती साफ करावी रस्त्यावरना. आणि बर्दे साहेबांना विनंती आहे की हे माती साफ करायला सांगा या बिल्डरला. नाहीतर या मातीमुळे लोकांना प्रॉब्लेम होतोय, दमाचा प्रॉब्लेम होणार, सगळे काय होणार आहे. बस आज हेच, लवकरात लवकर रोड डिपार्टमेंटनी पूर्ण रोडवरनं जी खडी पडली आहे ती साफ करून घ्यावी, नाहीतर एखादा बाईकवाला पडेल. हे सांगतो, इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.